हॅलो मॉम्स. आज 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे, आपल्या स्वातंत्र्याचा दिवस. सगळीकडे झेंडे फडकवले जात आहेत, देशभक्तीपर गाणी गायली जात आहेत आणि अशा वेळेला आपल्या मनात खूप अभिमान वाटतो. आज आपल्या स्वातंत्र्याचा दिवस आपण सेलिब्रेट करतोय, पण आज मला तुमच्याशी काही वेगळ्या टॉपिकवर डिस्कस करायचं आहे. फक्त फ्रीडम आपल्या देशासाठी नाही, तर आई म्हणून आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी सुद्धा हवंय. म्हणूनच आज मी मला स्वतःलाच प्रश्न विचारते की माझं फ्रीडम कुठे आहे. आई झाल्यावर आपलं सगळं जग मुलांभोवती, घराभोवती आणि कामाभोवती फिरायला लागतं. सकाळपासून रात्रीपर्यंत उठणं, मुलांना रेडी करणं, मग डबा बनवणं त्यांच्यासाठी आणि मग घर सांभाळणं, त्यानंतर आपला जॉब आणि कळत नकळत दिवस संपतो सुद्धा. आणि त्या सगळ्यात आपण कुठेतरी आपल्यालाच हरवतो. कधी स्वतःला विचारलं का, मला खरंच काय आवडतं किंवा मी माझ्यासाठी काय करते? मग हे फ्रीडम मिळवायचं कसं? मी अगदी 3 सोप्या गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक मॉम ड्रीम लिस्ट बनवा. छोटी छोटी गोल्स जी फक्त तुमच्यासाठी आहेत. दुसरी गोष्ट, नाही म्हणायला शिका. सगळं करणं ही जबाबदारी नाही, ते ओझं आहे. आणि तिसरी गोष्ट, दररोज 15 मिनिटं फक्त तुमच्यासाठी ठेवा. मग या 15 मिनिटात करायचं काय? तर पुस्तक वाचा, ध्यान करा किंवा फक्त शांत बसा. हे सेल्फिश नाही, ही सेल्फ केअर आहे. आणि सेल्फ केअर हीच खरी स्वातंत्र्याची पायरी आहे. म्हणून या इंडिपेंडन्स डेला फक्त ध्वज फडकवू नका. गिल्ट, थकवा आणि सेल्फ निग्लेक्ट यांनाही बाय बाय करा. फ्रीडम आपल्या देशासाठी आणि फ्रीडम तुमच्यासाठी सुद्धा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा, या आठवड्यात तुम्ही स्वतःसाठी कोणती गोष्ट करणार आहात.